वाटतं ते आता काही करून बदनाम करावं एवढा त्यांचं काम चालू आहे। दशपथांनी बघता की आता धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यानंतर माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा व्हावा यासाठी म्हणून आता विरोधक आक्रमक करतात। त्यांचं कामच आहे। आता शेवटी त्यांना कोर्टाने शिक्षा दिलेली आहे, आज त्यांच्यावर सुनावणी आहे आणि त्याच्यानंतर हा निर्णय सरकार घेईल। भाजपमधल्या एका मंत्र्यांवरती एका महिलेने आरोप केलेले आहेत, त्यांना काही त्रास दिला गेलेला आहे, त्यांना काहीतरी विचित्र असे फोटो पाठवले गेलेले आहेत। जयकुमार गोरे यांच्यावर सामनामध्ये आरोप केलेला आहे, पण तो आता आरोप कुठपर्यंत आहे आपल्याला त्याची मला तरी माहित नाही, मी त्याच्यावर बोलणं उचित नाही। साहेब, अबू आझमीवर काय कारवाई झाली पाहिजे असं वाटतं तुम्हाला? कारण का निलंबन त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला पाहिजे, कारण की याच्या वृत्त्याच तशा आहेत। मागे सुद्धा आपण पाहिलं असेल की MIMचे 2च आमदार होते, ते म्हणले आम्ही वंदे मातरम नाही कहेंगे। अरे इथं राहता, इथं खाता, इथं मुलं पैदा करता आणि वंदे मातरम म्हणाल नाही म्हणतात। हे शिवाजी महाराजांची पुष्टी करण्याच्या औरंगजेबाची पुष्टीकरण करतायत। औरंगजेब चांगला राजा होता। अरे औरंगजेबाने काय केलं तुम्हाला माहित नाही? मंदिरं तोडली, महिलांची इज्जत तुटली। आमचा राजा कसा होता? कल्याणच्या सुभेदाराची सून त्याच्या नजरेच्या समोर ठेवली, तेव्हा तो म्हणला की अशीच आमची माता असती तर आम्ही किती सुंदर असते। त्या राजाच्या बाबतीमध्ये सोडून तुम्ही औरंगजेबाची पुष्टी करता की त्यांनी किती महिलांना पाठवलं, किती मंदिरं तोडली, काशी मंदिरापासून तर तुळजापुरापर्यंत तो घुसला। याची पुष्टी करत असाल तर यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला पाहिजे। हिंदूंच्या मतांवर, मुसलमानांच्या मतावर माणूस निवडून येतो आणि तुम्ही पुष्टी करत असताना ज्याने क्रूरतेने या देशाला लुटलं त्या औरंगजेबाची तुम्ही या ठिकाणी बडाई मारतायत। यांच्यावर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल केला पाहिजे, यांची आमदारकी रद्द केली पाहिजे। सभागृहामध्ये गोंधळ झाला, हे सगळं सत्ताधाऱ्यांना हाताशी धरून केलं। रोहित पवार आणि संजय राऊत म्हणतात बी टीम आहे। आणि आमचं म्हणणं की काँग्रेसची बी टीम शिवसेना झालेली आहे, आता राष्ट्रवादीची बी टीम आता उद्धव साहेबांची सेना झाली आहे। कदाचित समाजवादीची बी टीम ती असेल। हिंदू हृदय सम्राट हा शब्द ज्या लोकांनी बोलणं सोडून दिलं त्यांनी या गोष्टी करण्याची आता गरज नाहीये। गुलाबरावजी, सरकारवरती आणखी एक गंभीर आरोप होतोय। माजी राष्ट्रपती प्रतिभाताई जमीन जयकुमार रावल यांनी बळकावल्याचा आरोप होतोय। मला त्याच्यातलं काही माहित नाही। शेवटी आरोप करणं हे सोपं आहे, पण ते आरोप सिद्ध करणं गरजेचं आहे ना। कोणी कोणावर आरोप करेल तर त्याच्यातलं मला माहित नाही।